माणिकराव कोकाटे मंगळवारी राजीनामा देण्याची शक्यता। अजित पवार आज पक्षाच्या बैठकीत नेत्यांना निर्णय कळवणार। काल अजित पवार आणि सुनील तटकरेंमध्ये 2 तास खलबत। संकटात असलेल्या कृषी मंत्री कोकाटे यांची शनिदेवांकडे धाव। नंदुरबारच्या शनी मंडळातील मंदिरामध्ये पूजा। 4 आरोपांच्या 7.5 पासून सुटका मिळवण्यासाठी शनी दरबारी। फडणवीस सरकार हे चारित्र्यहीन सरकार। खासदार संजय राऊतांची बोत्री टीका। मंत्रिमंडळातील 75% मंत्री युजलेस आणि दरोडेखोर असल्याचा राऊतांचे टीकास्त्र। हिम्मत असेल तर नाव घेऊन टीका करा, बावनकुळेंचं आवाहन। कल्याण डोंबिवलीतील घनकचरा व्यवस्थापनाचा 850 कोटीचा टेंडर नियमबाह्य पद्धतीने अनिल चाळून केला। शिंदे पितापुत्रांवर राऊतांचा नवा आरोपांचा बॉम्ब। घोटाळ्यातील पैसा श्रीकांत शिंदे फाउंडेशनला जात असल्याचाही आरोप। एकनाथ खडसेंचे मंत्री गिरीश महाजनांना खुलं आवाहन। हिम्मत असेल तर संपत्तीची चौकशी करू द्या। तसंच प्रफुल्ल लोंढांची नार्को टेस्ट करण्याचंही दिलं चॅलेंज। महायुतीत मंत्री आणि राज्यमंत्री मध्ये लेटर वॉर। सामाजिक न्याय विभागाच्या बैठका परस्पर घेतल्यामुळे वाद तर शिरसाटांची गच्छंती होण्याचेच हे संकेत। राऊतांचा हल्लाबोल, कुठलाही वाद नाही, शिरसाटांची सारवासार। विदर्भातील सर्वच जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता। नागपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली आणि अमरावती जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। गोंदियाला रेड अलर्ट जारी, शाळांनाही सुट्टी। गोंदियातील लक्ष्मीनगर भागामध्ये 25 ते 30 घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। रस्त्यावरही साचलं 4 ते 5 फुटांपर्यंत पाणी। जनजीवन विस्कळीत। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कंटेनरचा ब्रेक फेल होऊन भीषण अपघात। अपघातामध्ये जवळपास 15 ते 20 गाड्यांना कंटेनरची धडक। सुदैवाने जीवितहानी नाही। यूपीआय व्यवहारासाठी भविष्यात पैसे मोजावे लागणार। रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मोलतकर यांचं वक्तव्य। सध्या बँका आणि संबंधितांना यूपीआयसाठी सरकार पैसे देत, भविष्यात हा खर्च युजर्सना द्यावा लागणार असल्याचं हे वक्तव्य।